आमना अहिराणी भाषिक माणूस जेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा भेटस म्हणजे आपल्या हॉटेलवर अहिराणी भाषिक लोक शेकडो लोक येत राहतस. तर या लोक सगळ्यात पहिले आल्यानंतर रामराम करतस. रामरामना अर्थ ते तुम्हाला सगळं असले माहितीच शे काय शे. आणि रामराम मजार असती जी आपुलकी शे ना, तर ती काहीतरी वेगळीच शे. आणि या लोक जे अहिराणी भाषिक लोक आहेत या आपल्याकडे जेवायला आल्यानंतर जेवण कसे वाटणं काय वाटणं चांगलं राहणं ते 100% आपलं जेवण चांगलंच आहे. पण कधी काळी काही ना काही इम्प्रूव्हमेंट राहस कोणले वाटस की काहीतरी बदल करावा तर त्यासुद्धा आपली एकदम आवर्जून जर मी जागावर नसलो तर मला त्या शोधतंच आणि व्यवस्थित सांगितलंच की दादा हाई आपलं हॉटेलचे हाई मना हॉटेलचे बरोबर हाई मना घरनं हॉटेलचे म्हणून मी असे तुमले सांगितलं बाबा आता तुमले वाटणं ते अशा बदल करा किंवा मग बराच लोक त्या अशा शेतस की 100% दादा जेवण चांगलं होय ना हे सांगण्यासाठी त्या 15-15 मिनटं मला शोधी आणि सांगी जातस. तर हे जे काही प्रेमशी ही जी काही आपुलकीशी ही फक्त आणि फक्त अहिराणी भाषामुळे हॉटेल तर बराच शेतस. तुम्ही मुंबई आग्रा रोडले जर काय तर हॉटेल शेकडो हॉटेल शेतस. पण त्या लोक ज्या अहिराणी भाषिक ज्या मना प्रेमना लोक शेतस त्या मालेची 10 मिनटं त्यासना प्रवासातला 10 मिनटं दी मला शोधी आणि मना सांगे 2 शब्द का बोली जातस. तर ते फक्त आणि फक्त अहिराणी भाषावरलं असणारं प्रेम. आमना हॉटेलमा अहिराणी भाषिक बराच पदार्थ तुम्हाला भेटतील. कांदानी भजी, कांदा भजी, बटाटा भजी, कांदा भजी बटाटा भजी तर पूर्ण महाराष्ट्रभर खाल्ली जास. पण आमना खानदेशनी बी कांदा भजी वेगळीच शे. ती बी एकदा तुम्ही खाई बघा तुम्हाला कळेच. त्यानुसार पाटोडीनी आमटी, भजीसनी आमटी, शेवगानं बट्ट म्हणजे शेवगा आणि भाजी शेवगा मसाला आपण त्याला म्हणतोस. अशा बऱ्याच प्रकारनं खानदेशी खाद्यसंस्कृती मजार असलेला पदार्थ आपल्याकडे 100% त्याच रूपात भेटतस. ज्या रूपात खानदेशात बनवला जातस त्याच रूपात आपल्याकडे भेटतस आणि त्याच चवमा भेटतस आणि त्याच प्रेमात भेटतस.